श्री स्वामी समर्थ. मी ज्योती आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर ही आहे चौरंगाच्या आतून भोवतून टाकायची मॅट रांगोळी, म्हणजेच रेडीमेड जी तयार रांगोळी भेटते बघा, ते उलनपासून तयार केली जाते, ते मी काम करते. तर याचं मी कामसुद्धा करते, म्हणजेच माझं मिशोवर ते वगैरे मी याचं म्हणजे विकते, हे रांगोळ्या बनवून अशा ऑर्डर आली तशी. तर याची खूप जास्त डिमांड वाढली. आता रोजची एक ऑर्डर असते ह्याच रांगोळीची. तर याची मी ऑलरेडी बनवून ठेवते पार्सल, म्हणजे 2-3 एक्स्ट्राच्या रांगोळ्या ह्या बनवून ठेवते. कधी पण जर आलं ऑर्डर तर याला पॅक करून शिप करता येईल. पण काय झालं माहिती आहे का, ह्यावेळेस ही रांगोळी माझ्याकडे म्हणजे खालचं जे हे असतं ना, म्हणजे कॅनव्हास जो असतो त्याच्यावर मी तयार करते, ते रॅक्झिन ते संपलं होतं माझं. त्याच्यामुळे मला ते आणावं लागलं आणि ही लगेच ताबडतोब रेडी करावं लागली. आणि एक ऑर्डर अजून पेंडिंगमध्ये आहे. तर कसं आहे, माझं मोबाईल सेट करण्यासाठी माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे नाही आहे. मोबाईल कुठेतरी लावावा लागतो आणि मग नंतर व्हिडिओ शूट होतो. त्याच्यामुळे थोडं पूर्ण दिसत नाही आहे तुम्हाला. पण पूर्ण तयार केली आणि खालच्या बाजूचं थोडं तयार करायचं राहिलं आहे, फुलाला वगैरे डेकोरेशन म्हणजे थोडं चिपकवायचं राहिलं आहे उलन. तर ते मी चिपकवते. पूर्ण तर काही दिसत नाही आहे तुम्हाला असं व्हिडिओमध्ये, पण प्रयत्न पूर्ण केला आहे मी दाखवण्याचा. मग हे बघा, तयार झाल्यानंतर अशी दिसते ही रांगोळी. आणि हे तयार झाली आणि आता पार्सल आपल्याला पॅक करायचं आहे आणि हे डिलेवरी बॉय न्यायला येईन तेव्हा द्यायचं आहे. तर डिलेवरी बॉय आजच येणार आहे न्यायला, कारण तिथं दिसतं खाली लोकेशन त्यांची. तर ह्याला मी पॅक करते आणि जे लेबल वगैरे मी डाउनलोड करून, म्हणजे लेबल वगैरे झेरॉक्स काढून आणावी लागते, ते मी, कारण झेरॉक्सची मशीन आपल्याकडे नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. ते काढून आणलं आणि इथं पॅकिंग केलं सगळं. आणि पार्सल पॅक केल्यानंतर लगेच डिलेवरी बॉयचा फोन आला आणि डिलिव्हरीला पार्सल देऊन आल्यानंतर मला येताना बघा, हे विकणारा माणूस भेटला. त्याच्याकडनं मी एक टप आणि हे 2 पाटं घेतली बसायला, कारण कपडे वगैरे धुताना हे असले पाटं असले मग कसं व्यवस्थित कपडे वगैरे धुवायला थोडं बसायला पण प्रॉब्लेम होत नाही आणि छान वाटतं. आणि मुलांना पण अभ्यास करायला. तर 2 पाटं घेतली भांडणं हो म्हणून, कारण आमच्या घरात एक वस्तू आणल्यानंतर त्याच्यावरनं खूप भांडणं होतात, म्हणून 2 घ्यावी लागली. त्याच्यानंतर इशिता म्हणली, मम्मी एक जीन्स आहे ती खूप लांब होते, ती कट करून ठेव. तर हिला कट करायला गेली आणि कैचीने काम करायचं बंद करून टाकलं आहे. तर हे अर्धवटच काम झालं आहे. तर चला मग भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.